जरा हटके जरा बचके यही मुंबई है मेरी जान. तुम्हा सर्वांचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आज आपण जातोय जेवण करण्यासाठी रेस्टॉरंटमध्ये. रेस्टॉरंटचं नाव आहे नवगोमंतक. खूप छान रेस्टॉरंट आहे. तिथे गेल्यानंतर आमचं वेलकम झालं. गेल्या गेल्या लगेच थोडी शायनिंग झालीच पाहिजे, ते झालं. ऑर्डर दिली आणि बघू शकता किती छान असं रेस्टॉरंट आहे. नमस्कार सगळ्यांना. तर मी आज आली नवगोमंतक हॉटेलला मटण थाळी खाण्यासाठी. मी आता ऑर्डर तर आपली मटण थाळी आलेली आहे. तर तुम्हाला थोड्या वेळात खाऊन सांगते टेस्ट कशी येते. तिथे गेल्यानंतर तुम्हाला एक घरगुती चव मिळेल खायला. मी ॲडव्हर्टाईज नाही करत, पण खरं सांगते खूप छान आहे. तुम्ही सगळ्यांनी ट्राय करा. मरोळ पोलीस कॅम्पच्या पुढेच आहे. तर मला जेवण करण्यापेक्षा बदाम खाण्याची जास्त गरज आहे असं मला लॉककडे बघून समजलं. कारण की मी जेवायला जाताना चावी लॉकलाच लावून गेली. तर अशी आहे मी विसरभोळी. तर अशा प्रकारे माझा रुटीन होता. नाईटला वगैरे रेस्ट केली. सकाळी उठली. सकाळी मला जेवण बनवायचं होतं, पण मला खूप जास्त कंटाळा आला होता. तर मी राईस आणि एक चौकोनी नेपाळी रेसिपी आहे ती बनवली. मी तुम्हाला खरं सांगते, मी एवढी मोठी झाली पण मला आत्तापर्यंत जेवण बनवण्याचं एवढं समजत नाही. कारण की मी लहान असताना, मी 4थीत असताना आय थिंक मला वहिनी आल्या होत्या. तेव्हापासून माझ्या वहिनी सगळं काम करायच्या. मी कधीही घरातलं काम केलं नाही. त्याच्यामुळे जेवणाचा आणि माझा लांब लांबचा संबंध नव्हता. पण मुंबईमध्ये आल्यानंतर सगळं काम मला थोडं थोडं